नमस्कार, प्रतिभाच हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कसलीही रेसिपी बघणार नाहीये, तर आज आपण हा जो खलबत्ता आहे तर हा साफ कसा करायचा, म्हणजे यूज कसा करायचा, नवीन दुकानातून आणल्यानंतर यूज कसा करायचा, कशा प्रकारे साफ करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्याच्या अगोदर आपण आपल्या आजच्या हेल्दी टिप्स बघणार आहोत, ज्या की आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत। तर आता दगडावरती मसाला वाटणं किंवा ठेचा वगैरे जे काय आपण वाटतो तर तो त्याच्यामध्ये वाटल्याने काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, त्या दगडामध्ये मसाला किंवा आता पूर्वीच्या काळी बघा आपल्या आजी किंवा आई ज्या आहेत त्या पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटायच्या। तर आता आपल्याकडे तो ऑप्शन नाही, आता आपल्याकडे फास्ट होणारा ऑप्शन आहे तो की मिक्सर। परंतु आता आपण पाटा जरी नसेल, आता जागेचा पण आपला प्रॉब्लेम असतो, फ्लॅश सिस्टीम आली तिथे आपण पाटा वरवंटा ठेवू शकत नाही, तर अशा प्रकारे छोटासा खलबत्ता तरी नक्कीच ठेवू शकतो। तर याच्यामध्ये आपण जी सुकी भाजी आहे त्याच्यासाठी मसाला ठेचू शकतो, ठेचा ठेचू शकतो। तर आता पाटा वरवंट्यावरती मसाला वाटल्याने काय हेल्दी टिप्स होते बघा, म्हणजे ज्या काही आता पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटल्यामुळे जो मसाल्याचं जे काही मसाले आपण वाटतोय त्याची टेस्ट आणि सुगंध तशीच राहते, कारण स्लो मसाला वाटला जातो एकदम हळूवारपणे, त्याच्यामुळे त्याचा सुगंध टेस्ट तशीच राहते। आणि दगडावरती मसाला वाटल्याचे आपल्याला त्याच्यामधनं सी विटॅमिन्स मिळतात, अजून मिनरल्स मिळतात, अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यातून विटॅमिन्स मिळतात त्याच्यामुळे दगडाच्या घर्षणातून। ठीक आहे, तर हे आपलं झालं हे दगडाचं हेल्दी। आता मिक्सरमध्ये वाटल्याचा जो दुष्परिणाम आहे तो म्हणजे काय बघा, आपण मिक्सरमध्ये मसाला वाटल्याने काय होतं, त्याचे जे ब्लेड असतात त्याने काय होतं ना, मसाला फास्टमध्ये ग्राइंड होतो, फास्टमध्ये बारीक होतो, त्याच्यामुळे मसाला गरम होतो आणि गरम झाल्यामुळे त्याचा सुगंध आणि जी टेस्ट आहे ती कुठेतरी थोडीशी कमी होते। तर हा दोन्हीतला फरक आहे। परंतु आपल्याकडे ऑप्शन नाहीये, धावपळीचं जीवन आहे, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पटकन जायचं असतं, कोणी जॉबवर आहे, कुणाचे मुलांचे डबे, मिस्टरांचे डबे, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नाहीये, फास्टमध्ये आपल्याला मिक्सरमध्येच वाटणं गरजेचं आहे। परंतु आपण कुठे एखाद्या दिवशी तरी आपण हा छोटासा खलबत्ता नक्की यूज करू शकतो। तर चला मग हा साफ कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते। तर बघा, हा जो खलबत्ता आहे तर याच्यामध्ये अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे कच असते, हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये कच असते। तर आता आपल्याला ही पूर्ण काढायची आहे। आपण जर असंच याच्यामध्ये वाटलं, काही ठेचा वगैरे केला तर पूर्ण आपला ठेचा वगैरे जो आहे तो पूर्ण कचकच होऊन जाईल, पूर्ण याची जी खडी आहे, जी बारीक वाळू आहे ती पूर्ण आपल्या ठेच्यामध्ये येणार आहे। तर मग आता हा साफ कसा करायचा तर ते आपण बघूयात। बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे जी काही धूळ वगैरे आहे ती पूर्णपणे निघून जाईल याची। तर पूर्णपणे असं हाताने किंवा घासणीने चोळून काढलं तरीही चालेल, पण एवढं काही चोळायची गरज नाही, फक्त असं थोडंसं पाण्याने आणि हाताने असं चोळलं की तरीसुद्धा निघून जाणार आहे। तर हे बघा, तुम्हाला पाणी दाखवते मी खालचं किती खराब झालंय ते। हे बघा, अशा प्रकारे थोडंसं चोळून काढलं की तरीसुद्धा निघून जातं। तर हे बघा, अशा प्रकारे हे काळं पाणी निघालं। तर चांगलं खळखळ पाण्यामध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। तर मी नळाखाली हे धुवून घेते। तर हे बघा, मी चांगल्या खळखळ पाण्यामध्ये हे धुवून घेतलं आणि अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलं। तर हे बघा, हे भिजवलेले तांदूळ आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। बघा, आता हे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता हे ठेचून याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे जी काय या खलबत्त्याची कच आहे ती पूर्ण या तांदळाला लागणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे असं ठेचून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे आपण जे काय ठेचा वगैरे पुढे करणार आहोत तर मग ते नंतर कच आपल्याला जाणवणार नाही। तर अशा प्रकारे हे आपल्याला याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जेवढं पाहिजे तेवढं आपण बारीक करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जरी बारीक केलं तरीसुद्धा चालेल, कारण जी पातळ पेस्ट होईल तांदळाची तर त्यामध्ये पूर्ण या खलबत्त्याची बारीक कच आहे ती पूर्ण त्याला लागून येईल। ठीक आहे, तर बघा, अशी पातळ पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही कशी पातळ झाली आहे पेस्ट, आणि बारीकसुद्धा झाली आहे। तर आता जी बारीक पेस्ट झाली ना त्याच्यामुळे सगळी याची आतली जी कच आहे ना पूर्ण याला लागून आलेली आहे। ठीक आहे, आतमध्ये कच अजिबात राहिलेली नाही आहे। आता आपल्याला बाहेरच्या बाजूने पण हीच पेस्ट लावून घ्यायची, चोळून घ्यायची। तर हे बघा, अशा प्रकारे आता पूर्ण याला आपल्याला ही अशी चोळून घ्यायची। बघा, बारीक झाली आहे पूर्ण, थोडी खरबडीत आहे पण असू द्यात, अशीच आपल्याला
पाहिजे. हे बघा खालचा भाग आपण नाही का ठेचला तर तो खूप असा मऊ गुळगुळीत झालाय. आता आपण हे स्वच्छ करून घेऊयात. तर बघा आता असा हा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि हे बघा थोडेसे घेतलेले आहेत आणि ते टाकून ठेचून घ्यायचे. ते सुद्धा म्हणजे काय होतं, आता हे शेंगदाणे ठेचण्याचं काय कारण आहे तर बघा आता हे शेंगदाणे तेलकट असतात, यामध्ये तेल असतं आणि ते तेलामुळे काय होतं ना, हा जो दगड आहे तर याला सुद्धा असा काळपटपणा येतो तेलामुळे. आणि हे शेंगदाणे थोडेसे याने काय होतं की अजून जर काही कच राहिलीच असेल तर त्या शेंगदाण्यानं आणि त्या तेलानं ते पूर्ण बाहेर येईल, या खलबत्त्याला राहणार नाही. आता हे सर्व माहिती मला ज्यांच्याकडनं मी हा खलबत्ता घेतला तर ते बरोबर आपल्याला सगळं सांगतात की तुम्ही कसं कसं हे यूज करायचं. तर त्यांनीच मला असं सांगितलं की अगोदर तुम्ही स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडेसे तांदूळ भिजवून ते वाटवा आणि नंतर थोडेसे शेंगदाणे ठेचून घ्या. शेंगदाणे ठेचून झाले की पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतेच, असं त्या मावशीने सांगितलं. तर तसंच मी इथे करते आहे. आणि पूर्वीसुद्धा असंच करायचं, पण पूर्वी काय करायचं, बाजरी वगैरे असते ना तर ती वाटायच्या. तांदूळ पण वाटतात, बाजरी पण वाटतात, गहूसुद्धा वाटतात सुरुवातीला जेव्हा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर. आणि त्यानंतर असा तेलकट पदार्थ एखादा तीळ असो किंवा मग शेंगदाणे असो, असा जो तेलकट ज्यामधनं तेल रिलीज होतं तर असा पदार्थ ठेचून घ्यायचा. तर बघा आता असे ठेचून घेतलेत मी. आता हे टाकून द्यायचे आपल्याला, हे यूज नाही करायचे कारण अजून यामध्ये कच आहे. बघा अशा प्रकारे याला तेल सुटलेलं आहे थोडंफार आणि त्याने कलरसुद्धा चेंज होतो लगेच. आता बऱ्यापैकी ठेचून झाले. आता परत मी हा खलबत्ता स्वच्छ करून घेते. आता यामध्ये बघा थोडंसं तेल घेतलं आहे खाण्याचं आणि थोडीशी चिमूटभर हळद घेतली. आता हे मिक्स करायचं आपल्याला आणि यावरती असं लावून घ्यायचं. बघा असं ओतून हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला खलबत्त्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं. आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने पूर्ण असं छान लावून घ्यायचं, घोसळून घ्यायचं याला. तेलाने दगड काळा दिसतो, मुळात दगड निवडतानाच चांगला निवडायचा आहे. आणि असं आता आपल्याला हे लावून रात्रभर असंच ठेवायचं आहे. हे बघा रात्रभर आपल्याला आता हे असंच ठेवायचं आहे. आता पुढची प्रोसेस आपण सकाळी बघूयात. तर बघा अशा पद्धतीने आता हा मी रात्रभर ठेवलेला आहे आणि बघा याच्यामध्ये सगळं तेल जे आहे ना ते पूर्ण इथे जमा झालं आहे खाली. हे बघा दिसते इथे पूर्ण याला तेल लावून आपण हळद लावून ठेवलं होतं. आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. थोडंसं साबणाने घासून घ्यायचं म्हणजे ही हळद वगैरे जी आहे तेलकटपणा याचा निघून जाईल. आणि आपण जर आपल्याला जर उपवासासाठी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिरची वगैरे ठेचायची असेल तरी सुद्धा आपण ठेचू शकतो. तर आपण आता याला स्वच्छ करून घेऊयात. तर बघा कशा प्रकारे हे पिवळं पिवळं निघतंय जे आपण हळद लावली होती ना. तर ते बघा अशा प्रकारे साबण लावली, साबणीचा थोडासा हात, आणि अशा प्रकारे हे पिवळं पिवळं निघतंय. आता हे सुद्धा आपण अशाच प्रकारे धुवून घ्यायचंय आणि याला सुद्धा साबण लावून ते पण धुवून घ्यायचंय. तर बघा अशा पद्धतीने मी हा पूर्ण स्वच्छ करून घेतलाय आणि तुम्हाला दिसत असेल बघा असं छान असा हा काळा काळा दिसतोय. तर आपण याला तेल लावले त्याच्यामुळे हा काळा दिसतोय.
तर बघू शकता असा सुंदर आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने इथे आपला हा दगडी खलबत्ता आता याच्या पुढे तुम्ही काहीही याच्यामध्ये वाटू शकता, ठेचू शकता. आपला हा वापरण्यासाठी तयार झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे हा साफ करून घेतलेला आहे. तर नक्कीच तुम्ही याचा यूज करू शकता. याच्यामध्ये सुक्या भाजीसाठी पण मसाला ठेचू शकता आणि अगदीच तुम्ही ठेचा वगैरे सुद्धा याच्यामध्ये ठेचू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. याच्यातल्या ज्या हेल्दी टिप्स आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील किंवा हे कशा प्रकारे साफ करायचे याचे ज्या स्टेप आहेत त्या तुम्हाला आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.